त्यांच्याकडे हठयोगावर आधारित खूप खोल आणि प्रभावी साधना पद्धती आहेत. म्हणजे फक्त आसनं नाहीत. नाही, तर त्या सूक्ष्म स्तरावर काम करतात. जसं की प्राणायाम, म्हणजे फक्त श्वास घेणं सोडणं नाही, तर श्वासातून शरीरातली जी प्राणशक्ती आहे, जी जीवन ऊर्जा आहे, तिला कंट्रोल करणं. मग येतं कुंडलिनी जागरण, म्हणजे आपल्या मूलाधार चक्रात जी एक सर्पासारखी महाऊर्जा झोपलेली आहे असं मानतात, तिला जागवून वरच्या चक्रांपर्यंत नेणं. ही खूप शक्तिशाली पण तितकीच जोखमीची प्रक्रिया आहे. बरोबर. आणि तिसरं म्हणजे मंत्रशक्ती, म्हणजे विशिष्ट आवाजाची जी स्पंदनं आहेत, व्हायब्रेशन्स, त्यांचा वापर करून मनात आणि शरीरात बदल घडवणं. हे एक प्रकारचं विज्ञानच आहे. कुंडलिनी जागरण, मंत्रशक्ती हे शब्द ऐकले कीच एक गूढ वलय जाणवतं. पण मग ह्या साधना गुप्त का ठेवल्या? जर उद्देश जनकल्याण होता तर हे ज्ञान सगळ्यांना का नाही दिलं? हा विरोधाभास नाही का वाटत? नाही, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. आणि याचं उत्तर पण त्यांच्याच तत्वज्ञानात आहे. गुप्ततेमागे अनेक कारणं होती. पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे या साधनांची ताकद. खूप प्रचंड शक्ती आहे यात. आणि या शक्तीचा वापर चांगल्या कामासाठीच व्हायला हवा. जर समजा एखादी अयोग्य व्यक्ती, म्हणजे ज्याची तयारी नाहीये किंवा ज्याचा हेतू वाईट आहे, तिच्या हातात हे ज्ञान गेलं तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. अगदी स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण. दुसरं कारण म्हणजे या